या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। आगामी वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील पाऊस काळ चांगला असून नगदी पिकासह जनावरांचाही चारा पाण्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याची भाकणूक श्री महाशिवयोगी महासिद्ध देवाची भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर येथील यात्रेत हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली। आगामी वर्षात पीक पाणी चांगले येणार असल्याने उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला। मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भाकणुकीला प्रारंभ झाली। मानकरी तुकाराम कुंभार व अण्णाप्पा कुंभार यांनी तयार करून ठेवलेली मातीची भांडे आणली। त्यानंतर त्यांनी दुसरे मानकरी असलेले विठ्ठल पाटील यांच्या घराच्या देवळीतून भरपूर आणि सर्वांना दिसेल असे कापूस आणल्याने पुढील वर्षी नगदी पीक चांगले येणार असल्याचा अंदाज भाविकांमधून व्यक्त करण्यात आला। तसेच देवाच्या महापूजेसाठी येथील भीमा नदी पात्रातून पवित्र जल आणले आणि सर्वात शेवटी गावालगतच्या शेतातून कडबा सुद्धा जास्त आणल्याशिवाय कडबा मुख्य प्रवेशद्वाराला लागला। त्या दरम्यान एक पेंडी खाली पडली, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा काळ चांगले असणार आहे। सर्व भाकणूक हे देवाचे मानकरी फुलारी हे मुखपणे करतात। मंगळवारी मध्यरात्री बुधवारी पहाटेच्या दरम्यान डोनज तालुका मंगळवेढा येथील श्री महासिद्ध देवाचे बैलासह 5 पुजारी हे नैवेद्य घेऊन येतात। बैलावरील नैवेद्य उतरून येथील पुजाऱ्यांना तंबाखू दिल्याने मघा नक्षत्राचा पाऊस हमखास बसणार आहे। पहाटेची महापूजा ही डोनजचे पुजारी यांनी केली। येथील देवाची पहाटेच्या महापूजेनंतर पुजाऱ्यांना डोनजचे पुजारी जेवण वाढले, तर शेवटी दोघे जण पुजारी हे मंदिराच्या गर्भगृहात बसून जेवले। सर्व पुजाऱ्यांच्या जेवणात तूप जास्त वाढले आहे, त्यामुळे यंदाच्या नक्षत्रातील पाऊस काळ चांगला असणार आहे। पिंडीवरील भांडार कापसाने गोळा करून पुजारी डोनजला नेतात, पण यंदा भांडार तर जास्त राहिल्याने धनधान्य अधिक पिकणार आहे। देवाचे बैल कडबा न खाता नैवेद्य खाऊन कणीस खाल्लेला आहे आणि मलमूत्र केल्याने जनावरांना यंदा पीडा नाही। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, भंडारकवठे। भंडारकवठ्याचे ग्रामदैवत श्री पीर महासिद्ध यांच्या आज यात्रेनिमित्त अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये यात्रा होत आहे आणि प्रथमतः या भारत पौर्णिमा निमित्त मी सर्व भक्तगणांना सर्वांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांना सुख, शांती, ऐश्वर्य व निरोगी जीवन लाभो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना देखील भारत पौर्णिमा निमित्त आणि यात्रेनिमित्त मनोपूर्वक शुभेच्छा। श्री अप्पासाहेब मलकारी कमळी वड्यारो, अप्पासाहेब मलकारी कमळी वड्यारो, गदगी वड्यारो सालदल्ली ह्याच्यामध्ये पहिला भाकणूक सुरू झालेला आहे। पहिला कुंभाराच्या घरी गेलेला आहे। कुंभाराच्या घरी घेऊन तस्तमगी आणलेला आहेत, तिथून पुन्हा मंदिरमध्ये ठेवलेला आहेत। मंदिरमध्ये ठेवून पुन्हा फुलारी उठून, हुगार उठून पुन्हा त्यांनी पाटलाच्या घरी गेलेत, मानकरी पाटलाचा, विठ्ठल पाटलाच्या घरी गेलेत। मग तिथनं कापूस वगैरे सगळे आणलेले आहेत। ते कापूस उघडून आणलेलं आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या आनंदाची गोष्ट आहे, सगळे शेतकऱ्यांच्या आनंदाची गोष्ट आहे। ते ठेवून पुन्हा शिताळाला गेलेत, शिताळ आणून ठेवले ते आणि कवळा उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्हीकडे गेलेले आहेत, तरी पण चांगला आहेत। तरी ते ठेवून पुन्हा 20 मिनिटांनी कडबा आणायला गेलेत। गावकरीचे ह्याच्या शेतकरीमध्ये कडबा आणून कडबाचे सार पण चांगलं झालेलं आहे आणि कडबा जरा महाग होतील। माझ्या हे श्री गुरु सोमेश्वर आणि अमोघसिद्ध श्री महासिद्धेश्वर हे यांच्या साष्टांग नमस्कार करून सांगतो सगळं माझं। हा भाकणूक कसं ते भाकणूक काय पहिला कुंभाराच्या घरी गेलेलं आहे। तसं दुपारती पाऊस पाणी बरं आहेत, हा ह्याच्यामध्ये काय वाद नाही, बरं आहे। आणि रात्री वेगळा आहेत, रात्री 1च्या नंतर दोनच्या हे येतात बसवणप्पा आणि दोनचे ते वेगळा आहेत। आता झालेला तुम्हाला सगळे सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे। मी विजय रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष। आज भंडारकवठे येथे पीर महासिद्धाची यात्रा आहे। यात्रेनिमित्त पीर आणि महासिद्ध महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो, दर्शन घेतलं। खरं तर या गावाला एक ऐतिहासिक परंपरा आहे। पीर आणि त्यांचेच शिष्य असणारे महासिद्ध यांची या ठिकाणी एक मोठी प्रसिद्ध अशी यात्रा असते।
आज यात्रेला सुरुवात झालेली आहे. यात्रेनिमित्त मी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मी प्रशांत पाटील, युवा नेते प्रथमेश भैया पाटील मित्रपरिवारातील सदस्य. आम्ही सर्व मित्रपरिवाराने असा एक संकल्प केला गेल्या 6 वर्षापूर्वी की गावातील जे भारत पौर्णिमेची यात्रा असते त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे बॅनरबाजी किंवा विपरीत खर्चावर आळा टाकून आपण काहीतरी आगळा वेगळा उपक्रम करण्यासाठी आम्ही एक पाऊल उचललं. आणि त्यानंतर आम्ही सद्भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलं. आणि दरवर्षी जे येणारे भाविक असतात त्या भाविकांना दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंतच्या मूक भाकणूक असती त्या वेळेपर्यंत अन्नदानाची सोय व्हावी यासाठी आम्ही हा संकल्प निर्धार करून ठरवलेला आहे. आणि अन्नदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळं दरवर्षी साधारण 5 ते 6 हजार सद्भाविक या महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात. आणि हा उपक्रम आम्ही इथून पुढे असाच कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आणि याला जनतेने सुद्धा खूप अगदी असं चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि याचं पूर्ण श्रेय सगळं प्रथमेश भैया पाटील मित्रपरिवार यांना मिळालेलं आहे. नमस्कार, मी प्रथमेश पाटील, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगोटे येथील ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या भारत पौर्णिमा यात्रेनिमित्त आज आमच्या गावामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातील शेतकरी येथील ग्रामदैवताची मूक भाकणूक ऐकण्यासाठी येतात. व यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडेल अशी भाकणूक या ठिकाणी झालेली आहे. आमच्या देवाची आख्यायिका सांगायचं झाल्यास या भारत पौर्णिमेच्या आधी 15 दिवस म्हणजे अमावस्यापासून भारत पौर्णिमेपर्यंत गावात कोणत्याही प्रकारची तंटा होत नाही, कोणत्याही प्रकारचे भांडण होत नाही व कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात, नवीन कार्यक्रम करत नाही. भंडारगोटे गावात अतिशय गुण्यागोविंदाने सर्व शेतकरी समाधान करत राहतात. आम्ही प्रथमेश पाटील मित्र परिवाराच्या वतीनं गेली 6 वर्ष झालं कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी, डिजिटलबाजी न करता कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सोय करतो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.